नमस्कार मित्रांनो. कधी अचानक भूक लागली आणि काहीतरी झटपट, टेस्टी आणि वेगळी खायची इच्छा झाली की सगळ्यात आधी डोक्यात येतं ते मॅगी. पण आज आपण ही मॅगी थोड्या वेगळ्या चायनीज अंदाजात बनवणार आहोत. मसालेदार चव, परफेक्ट सॉसी टेक्स्चर आणि भरपूर वेजीज असलेली ही चायनीज टाईपची मॅगी घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवता येते. मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता लगेच ही मॅगी बनवायला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण मॅगी उकळायला ठेवूया. मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि जाडसर अशी एक कढई घेतलेली आहे. आता कढईत पाणी टाकायचं आहे. मी आज 3 पॅकेट मॅगी बनवतोय, त्यामुळे साधारणतः एक मोठा मग पाणी घेतोय. पाणी किती घ्यायचं हे तुम्ही तुमच्या मॅगीच्या प्रमाणानुसार ठरवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅगी पाण्यात नीट बुडाली पाहिजे. पाणी गरम होत असताना आपण वेळ वाया घालवायचा नाही. लगेच भाज्या तयार करूया. सगळ्या भाज्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, कारण त्यावर माती किंवा धूळ असू शकते. मित्रांनो, ह्यानंतर आता आपण कटिंग सुरू करूया. मी इथे एक कांदा घेतला आहे. तो छान बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर एक शिमला मिरची घेतली आहे. ती सुद्धा छान कापून घेऊया. आता गाजराला शिमला मिरची सारखे लांबट तुकडे करायचे आहे. त्यामुळे मॅगीमध्ये ते खूप छान दिसतात आणि चवही वाढते. मसालेदारपणासाठी मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. त्या अगदी बारीक बारीक अशा कापून घेतल्या आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर अजून 1-2 मिरच्या नक्कीच ॲड करू शकता. आणि शेवटी लसूण, मॅगीला खरी चायनीज टच देणारा हा हिरो. मित्रांनो, मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. त्या सोलून घ्यायच्या आहे. तर हे सगळे आपले इन्ग्रेडियंट्स रेडी झाले आहे. आणि हो, तुम्हाला जर अजून जास्त वेजीज आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही भाज्या नक्की ॲड करू शकता. चला तर मग पुन्हा गॅसकडे वळूया. इथे कढईमध्ये पाणी छान तापलेलं आहे. मस्त उकळी आलेली दिसते. आता त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण आपली मॅगी टाकूया. मित्रांनो, ही मॅगी घातल्यानंतर तिला अजिबात घाई न करता निवांत शिजू द्यायचं आहे. मॅगी शिजली की कसं ओळखायचं ते माहिती आहे का? ती छान फुललेली दिसते आणि हाताला अगदी सॉफ्ट वाटते. बस तेवढंच लक्षात ठेवा. मॅगी झाली की लगेच तिला चाळणीत काढून घ्या आणि त्यावर थोडंसं थंड पाणी सोडा.
कारण मित्रांनो आपल्याला मॅगी जास्त शिजलेली नकोय. पाणी निथळल्यावर मॅगीवर 1 टेबलस्पून तेल टाकूया, म्हणजे सगळ्या नूडल्स छान मोकळ्या राहतील. मित्रांनो आता ही मॅगी बाजूला ठेवूया आणि खरी रेसिपी सुरू करूया. मी गॅस ऑन केलेला आहे आणि इथे नॉनस्टिक पॅन घेतलाय. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकूया. साधा नियम लक्षात ठेवा, जितके मॅगीचे पॅकेट्स तितकेच टेबलस्पून तेल. 1 टेबलस्पून तेल आपण आधीच मॅगीवर घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकूया. जिरं छान तडतडायला लागलं की मग बारीक चिरलेला लसूण घालूया. मित्रांनो ह्यानंतर आता एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांद्याला छान गुलाबी होईपर्यंत परतूया. तसं पाहिलं तर मॅगी म्हणजे सगळ्यांचीच आवडती, पण लहान मुलांची तर खासच. मॅगीचं नाव काढलं की त्यांच्या चेहऱ्यावर जी चमक येते ना, ती काही औरच असते. मित्रांनो कांदा झाला की त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया. मग भाज्या, आधी गाजर आणि नंतर शिमला मिरची. मित्रांनो ह्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवूया, भाज्या मऊ होईपर्यंत. आणि हो, मध्ये मध्ये हलवत राहायचं, विसरायचं अजिबात नाही. आता बघा भाज्या किती छान शिजलेल्या आहे. याच वेळेला आपण शिजवलेली मॅगी पॅनमध्ये टाकूया आणि सगळं एकजीव करून घेऊया. आता फ्लेवरचा खेळ सुरू होतो. 1 टेबलस्पून सोया सॉस, चवीनुसार मीठ, अर्धा टेबलस्पून हळद. छान मिक्स करूया. त्यानंतर मॅगी मसाला, 3 ते 4 टेबलस्पून पाणी आणि 1 टेबलस्पून व्हिनेगार. आणि मित्रांनो थोडासा सॉसही टाकूया. तुम्हाला जास्त आवडत असेल तर नक्की जास्त घाला. सगळं छान मिक्स करून घ्या. बस झालं, आपली रेसिपी तयार आहे. मित्रांनो बघा ना, आपली मॅगी किती सुंदर आणि टेस्टी दिसते. बघताच खायची इच्छा होईल अशी. तर मित्रांनो अशी तयार झाली आहे आपली मस्त गरमागरम आणि एकदम टेस्टी अशी चायनीज टाईपची मॅगी. खूप कमी वेळात, अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यांमध्ये बनणारी ही मॅगी नक्कीच सगळ्यांना आवडणार अशी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मन जिंकणारी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला. खाताना त्यांना ती खूप आवडणार आहे याची 100% खात्री आहे. मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या, टेस्टी आणि घरगुती रेसिपींसाठी लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश रहा आणि मस्त खा.